राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या पक्षातील माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा आता भाजप प्रवेश निश्चित मानला जातोय। त्या संदर्भातले जे बॅनर्स आहेत ते सुद्धा आता मुंबईच्या भाजप प्रदेश कार्यालय आणि संपूर्ण मंत्रालय परिसरामध्ये लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दुपारी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयामध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। इथेच त्यांना विधान परिषदेचा AB फॉर्म सुद्धा दिला जाणार आहे, त्यामुळे त्यांची आता विधान परिषदेवर वर्णी लागते असं निश्चित मानलं जाते। अहिल्यानगर जिल्ह्यात शरद पवार गटाला हा मोठा राजकीय धक्का दिला गेला आहे भाजपकडून, अशी चर्चा सुद्धा या निमित्ताने रंगते। शुक्रवारी तनपुरे यांनी सुप्रिया सुळे यांची भेट घेतल्यानं बऱ्याच राजकीय घडामोडींना वेग आला होता। या भेटीत नेमकी काय राजकीय चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही। तनपुरे यांनी पक्षातील विविध पदांचे राजीनामे सुद्धा दिल्याची आता चर्चा रंगते। सुळे यांच्या भेटीनंतर भाजप प्रवेश थांबेल अशी चर्चा होती, असा अंदाज व्यक्त केला जात होता। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सुद्धा तनपुरे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आता परिस्थिती वेगळी आहे आणि चित्र समोर आलेलं आहे। अहिल्यानगरच्या राजकारणात भाजपची ही मोठी राजनीतिक खेळी मानली जाते आणि प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला एक मोठा झटका मानला जातोय। यासोबतच राजेश टोपे यांच्या देखील पक्षप्रवेशाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगते, त्यामुळे हा किती धक्का भाजपकडून आता राष्ट्रवादीला दिला जाणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।